आहे। या ठिकाणी मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे, मराठ्यांच्या नादी लागू नका असा एक प्रकारे त्यांनी इशाराच दिलेला आहे। तर मतांसाठी नाही तर जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा म्हटलंय। शिवरायांची घेतलेली शपथ ही पूर्ण करून दाखवली असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, काय सांगाल? आपण पाहतोय सध्या मराठ्यांना हे आरक्षण मिळालेलं आहे, ज्यांना कुणबी प्रमाणपत्र ज्यांची सापडलेली आहेत त्यांना हे आरक्षण मिळालेलं आहे। आणि याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आलेले होते। त्यांनी महत्त्वाचं आवाहन या ठिकाणी सगळ्या मराठा समाजाला शांततेत राहण्याचं केलेलं आहे। सध्याचे काय अपडेट्स या संदर्भात मिळतात? नक्कीच आपल्याला माहिती आहे की ऑगस्ट 2023 मध्ये मराठा संघर्ष यात्रा जी सुरू झाली होती आणि त्याचं नेतृत्व जे करत होते तेच म्हणजे मनोज जरांगे। त्यांची एकच मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ज्यांच्याकडे कुणबी आहेत त्यांना हे सगळं प्रमाणपत्र मिळावं। या मागणीसाठी आंतरवाली सारख्या छोट्याशा गावात मनोज जरांगे हे आंदोलनाला बसले होते। या आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते आणखी तीव्र होत गेलं आणि त्या ठिकाणी जालना पोलिसांकडनं काही आंदोलकांवर लाठीचार्ज देखील झाला आणि तिथनं हे आंदोलन जे आहे ते फक्त जालन्यापुरतं मर्यादित नसून पूर्ण मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, संपूर्ण राज्यभर पेटलं। आणि त्यानंतर जे एकच मागणी जी मराठा समाजाकडनं लावून धरण्यात आली होती की या सगळ्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यासाठी सरकारकडनं त्यानंतर प्रयत्न करायला सुरुवात झाली। अनेक वेळा राज्य सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते जरांगेंच्या भेटीसाठी गेलं होतं, मात्र जरांगे जे आहेत ते समाधानकारक नव्हते आणि अखेर त्यांनी मुंबईला जाण्याचा जो मोर्चा आहे तो ठाम केला होता। त्या निश्चयावर ते ठाम होते आणि अखेर काही दिवसांपूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती की मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच धरली होती। आज आपण जर सध्याची परिस्थिती बघितली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जरांगे यांची भेट घेऊन त्यांचं जे उपोषण आहे त्यांना ज्यूस पाजून ते मागे घेतलेलं आहे। त्यांनी देखील जरांगेंना आवाहन केलेलं आहे की तुम्ही उपोषण मागे घ्या, जे काही प्रमाणपत्र आहे, जे काही कुणबींच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना आपण सगळ्यांना आरक्षण देणार आहोत। मी कुठल्याही मतांसाठी नाही तर हे आपलं सरकार आहे असं आश्वासन जे आहे ते एकनाथ शिंदेंनी तमाम या सगळ्या धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय मतांसाठी नाही तर जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचं यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी बोलताना म्हटलंय।